नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सिरियल प्रेमी या चॅनलवर. मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा तुमची लाडकी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन एपिसोड, आजचा ताजा एपिसोड घेऊन आलेली आहे. तर आजचा एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला, फार वेळ न घेता आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. तर बघा, काल काव्या आणि पार्थ जेव्हा सोबत चालले होते तेव्हा त्यांची गाडी बंद पडली होती, म्हणजेच टायर पंक्चर झालं होतं. आणि त्याच वेळेस पार्थ काव्याकडे संशयाने पाहत होता आणि काव्याला म्हणतो की तुम्ही आजही असंच केलं का. तर लगेचच आता आपली काव्या खूप चिडलेली आहे, कारण आज तिने असं काहीही केलेलं नाही. तर ती लगेचच म्हणते की असे भलते सलते आरोप माझ्यावर करायचे नाही आणि मी ते ऐकूनही घेणार नाही. आणि तुम्हाला काय वाटलं हो, तुमचं टायर पंक्चर करून मला काय हौस आली का तुमच्यासोबत इथे सुनसान जागेवर एकत्र वेळ घालवायला. असं काहीही नाही, मी काहीच केलेलं नाही. त्यावर पार्थ थोडा वेळ शांत बसतो आणि लगेचच म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही माझ्यासोबत इथे वेळ घालवण्यासाठी प्रयत्न कशाला कराल. असंही तुम्हाला माझ्यासोबत राहण्याचा कंटाळा आलेला आहे, माझ्या लग्नबंधनात अडकलेल्या या नात्याचा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तर तुम्ही असं कशाला कराल. असं म्हटल्यावर मात्र काव्य आता त्याच्याकडे एकटक पाहते. आता थोड्याच वेळामध्ये अगदीच मुसळधार पाऊस येणार असतो, पण त्याच्या अगोदरच काव्या म्हणते की हो, आता फक्त 6 महिने राहिले आहे. 6 महिन्यानंतर तुम्हाला काहीही सहन करावं लागणार नाही. 6 महिने फक्त थोडासा माझा त्रास सहन करा. बाकी 6 महिन्यानंतर अगदी आभाळ कोसळलं ना तरीही मी तुम्हाला आवाज देणार नाही. आणि आभाळ कोसळलं असं म्हणता क्षणी अगदी मुसळधार पाऊस आलेला आहे. जणू काही खरंच तिथे आभाळ कोसळलेला आहे आणि चिंब या पावसामध्ये दोघंही चिंब भिजलेले आहे. आता या ठिकाणी एक रोमॅन्टिक गाणं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि बरेच आपल्याला रोमॅन्टिक सीन त्या दोघांमधले पाहायला मिळत आहे. अर्थात ते स्वतःहून करत नाही, पण नियती कदाचित त्यांच्याकडून त्या गोष्टी घडवून आणत आहे. आणि पण ते पाहत असताना आपल्याला मात्र प्रचंड आनंद होणार आहे, कारण खूपच छान असे क्षण आजच्या या एपिसोडमध्ये दाखवण्यात येत आहे. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी देखील बाईकवरून चाललेले असताना मुसळधार पाऊस येत असतो आणि मग दोघंही एका ठिकाणी थांबण्यासाठी गाडी थांबवतात. त्या ठिकाणी नंदिनी पुढे जात असताना तिचा पाय घसरतो, जो की नेहमीच आपल्याला घसरताना दिसलेला आहे. ती पडते आणि जीवा नेहमी तिला सावरतो. असंच काहीसं आज पुन्हा एकदा दिसलेलं आहे. नंदिनीला जीवा सावरतो आणि त्यानंतर एका आडोशाला ते जाऊन उभे राहतात. तिथे देखील बरेच प्रसंग आपल्याला रोमॅन्टिक पद्धतीनेच पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये देखील छोट्या छोट्या अशा गोष्टी घडत आहे ज्याने खूपच रोमॅन्टिक सीन क्रिएट झालेले आहे. आता त्याच ठिकाणी एक कपल देखील बसलेलं असतं आणि ते दोघं एकमेकांना चहा वगैरे एकमेकांच्या हाताने पाजत असतात. हे पाहून जीवा आणि नंदिनीला त्यांनी एकत्र घालवलेला वेळ आठवतो, कारण जीवा जेव्हा आजारी होता आणि मध्यंतरी त्याचा जेव्हा ॲक्सिडेंट म्हणजेच त्याला छातीवर जेव्हा लागलं होतं, जळालेलं होतं, तेव्हा देखील नंदिनीने त्याची काळजी घेतली होती आणि चहा वगैरे सूप वगैरे पितानाचे ते क्षण होते ते दोघांनाही आठवत होते त्या दोघं जोडप्यांकडे बघून. आणि अशा पद्धतीने तोही प्रसंग आपल्याला पाहायला खूपच आनंद मिळत आहे. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे एक छोटी मुलगी येते आणि तिच्यासोबत तिची आई देखील असते. तर ती मुलगी म्हणते की अहो काका, काकूसाठी गजरे घ्या ना. तर दोघंही पटकन नको म्हणतात. तर जेव्हा ती छोटी मुलगी म्हणते की गजरे घ्या ना, तर जीवा लगेचच रागाने म्हणतो की नको. असं म्हटल्यानंतर नंदिनी लगेचच त्याच्याकडे बघते. तर त्यावर लगेच त्या छोट्या मुलीची आई म्हणते की अहो घ्या ना, अशा वातावरणामध्ये आपल्या बायकोसाठी गजरं घेणं खरंच किती छान ना. तुम्ही हे गजरे तुमच्या बायकोसाठी घ्या, 100ला 5 दिले. आता असं म्हटल्यावर त्या मुलीकडे पाहून आणि त्या मावशींकडे बघून जीवा गजरे घेण्यासाठी तयार होतो. तर आता जीवाही पैसे काढतो आणि नंदिनीही काढते. आता दोघं जण एकाच वेळेस पैसे द्यायला हात पुढे करतात. त्यानंतर लगेचच त्या मावशी म्हणतात की तुमच्या दोघांची जोडी खरंच खूप छान आहे आणि ती कायम सोबत राहो, तुम्ही दोघं नेहमी एकत्र राहो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा गजरांचा छोटासा सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. पण या व्यतिरिक्त आजच्या एपिसोडमध्ये संपूर्ण रोमॅन्टिक सीन आणि छानपैकी रोमॅन्टिक गाणेच आपल्याला ऐकायला मिळालेले आहे. त्यामुळे खरंच एपिसोड खूपच पाहण्यासारखा होता. आता हे सगळे सीन वगैरे आपण सुरुवातीला पाहिलेले आहे, पण त्यानंतर घरी मात्र विक्रम छान तयार होताना दिसत आहे. परफ्यूम वगैरे मारत आहे, छान सूट वगैरे त्याने घातलेला आहे आणि तो शिट्टी देखील वाजवत आहे. आता हे सगळं तयारी करत असतानाच मानिनी येते आणि मानिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अरे वा, आज तर स्वारी खूप खुश आहे, स्वारी एवढी तयार होऊन चालली कुठे. आता असं म्हटल्यानंतर लगेचच विक्रम म्हणतो की अगं आपली ती मैत्रीण नाही का, तिचा आज वाढदिवस आहे ना, तर मग आपल्याला जायचं आहे. मग ती म्हणते ओ अच्छा, म्हणून एवढी तयारी चालली. तो म्हणतो हो, मी एकटा नाही चाललो, तर तुलाही घेऊन चालणार आहे. माझी तर तयारी झाली, पण तुझ्यासाठी मी जी साडी काढून ठेवलेली आहे ती तू घाल आणि मग आपण निघूया. असं म्हटल्यानंतर ती नकार देते. ती म्हणते आपल्या घरात काय चालू
चालू आहे आणि तुम्हाला काय बड्डेला वगैरे जाण्याचं पडलं. मुलांची चेहरे बघितली का तुम्ही कसे पडलेले आहे. मुलेही तसेच आणि मुलीही तशाच. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही. मंगळसूत्र घालताना जो आनंद असायला हवा तो त्यांच्या चेहऱ्यांवर मला दिसलाच नाही. हे तुम्ही नोटीस केलं नाही का. मला फार टेन्शन आलेलं आहे. त्यावर विक्रम म्हणतो, अगं आता त्यांची जबाबदारी किंवा त्यांचा जो संसार आहे तो त्यांना सांभाळू दे. तू त्यामध्ये पडू नको. ते त्यांचं बरोबर सावरतील. आता ड्रायव्हरला कशी गाडी चालवायची हे मागे बसणाऱ्यांनी सांगायचं नसतं. तसंच काही आपण करायचं आहे. आपण त्यांना काहीही सांगायचं नाही. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे असं विक्रम तिला धीर देत असतो आणि असं तिला सांगत असतो. आणि तो म्हणतो की एक काम कर ना, आपण पार्टीला चाललोच आहोत ना, तर मुलांनाही विचार. मुलांना देखील इन्व्हिटेशन मिळालेच आहे, तर मग ते तिथे एकत्र वेळ घालवतील आणि आपण सगळेच जाऊया. त्यावर मानिनी म्हणते की मुलं आहे कुठे गेली मला एकानेही सांगितलं नाही आणि म्हणूनच मला खूप टेन्शन आलेलं आहे असं म्हणून त्या ठिकाणाहून ती निघून जाते. आणि विक्रम देखील आता विचारात पडलेला आहे, कारण हे सगळं विक्रमच्याही मनात चालू आहे, पण तो मानिनीला काहीही बोलून दाखवत नाही. अशा पद्धतीने विक्रम आणि मानिनी मधला संवाद आजच्या दिवशी घडलेला आहे. त्यानंतर आता नंदिनी जीवा घरी आलेले आहे आणि पार्थ आणि काव्य देखील घरी आलेले आहे. नंदिनी आणि जीवा आता फ्रेश झालेले आहे. नंदिनी केस वगैरे पुसत आहे आणि केस पुसताना ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला जो फोटो आहे तो तिला दिसतो आणि ती लगेचच म्हणते की आता हा फोटो फार काळ इथे राहणार नाही. उगाचच मी हा फोटो ठेवण्याची घाई केली, पण आता फार काळ राहणार नाही. तर लगेचच जीवा देखील तिच्याकडे बघतो आणि तो तिला म्हणतो की तू खुश आहेस का ह्या निर्णयाने. तर ती म्हणते खुश आहे की नाही माहीत नाही, पण आज जे करून आलेले आहे त्याचं मला फार वाईट वाटत आहे. कारण कोर्टात वगैरे मी आत्तापर्यंत जात होते पण दुसऱ्यांसाठी, पण मला स्वतःसाठी जावं लागेल असा विचार मी स्वप्नातही केलेला नव्हता, पण अखेर ती वेळ माझ्यावर आली. पण असो, फार उशीर होण्यापेक्षा आपण लवकर निर्णय घेतलेला आहे आणि आता आपले जे काही उरलेले दिवस आहे ते आपण आनंदात घालवूया. म्हणजे एकमेकांच्या ज्या काही आठवणी राहणार आहे त्या चांगल्याच राहणार आहे. एकंदरीत अशा प्रकारचा त्यांचा संवाद चालू असतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की आईबाबांना देखील आपण लगेचच सांगून देऊया. दुसरीकडे काव्य आणि पार्थही तसंच काहीसं झालेलं आहे. ते देखील फ्रेश झालेले आहे आणि लगेचच काव्या पार्थला थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी पार्थ देखील थोडासा विचारातच पडलेला आहे, कारण त्यालाही हा प्रश्न पडलेला आहे की आता घरात सांगायचं कसं. तर काव्याही तेवढं त्याला बोललेली आहे की काका काकूंना काय सांगायचं आणि आता त्यांच्यासमोर आपण हा निर्णय घेतलेला आहे हे कसं काय मांडायचं. यावर पार्थ देखील हेच मत मांडतो की आपण त्यांना लवकरात लवकर सांगून देऊया आणि अशा पद्धतीने आजचा एपिसोड त्या ठिकाणी थांबलेला आहे. आता पार्थ आणि काव्याचं जेव्हा बोलणं चालू असतं, जेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की अखेर तुमची डिवोर्सची इच्छा पूर्ण झाली, कमीत कमी एक तरी इच्छा मी तुमची पूर्ण केली, मी तुम्हाला डिवोर्स दिला. आता हे रम्याने दरवाजाबाहेर उभं राहून सगळं ऐकलेलं असतं आणि तिला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बरंच काहीसं पाहायला मिळणार आहे, कारण वसूनेच नंदिनीला तिच्या लग्नातून पळवलेलं होतं दीपकची मदत घेऊन. हे कोणालाही माहीत नाही, हे फक्त रम्याला आणि वसूला माहीत आहे. पण रम्या आणि वसुताईचं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा ती छोटीशी पिहू दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि तिने हे ऐकलेलं असतं. म्हणजे काय, तर आता वसूचं भांडं जे काही आहे ते फुटणार आहे आणि हा बॉम्ब फोडण्याचं श्रेय मात्र आपल्या छोट्याशा पिहूला जाणार आहे. तर उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.